अक्कलकोट येथे धनगर समाजाचा चक्काजाम आंदोलन। धनगर समाज बांधवांच्या वतीने सोमवारी अक्कलकोट येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करून उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांनी निवेदन दिले। यावेळी सकल धनगर समाजाचे नेते सुनील बंडगर यांनी गेल्या 10 वर्षापासून केंद्र सरकार व राज्य सरकारचे पहिली कॅबिनेट अजून झाली नाही का असे संतप्त सवाल करीत धनगर समाजाला एसटी आरक्षण न दिल्यास विधानसभेत तुमची जागा दाखवून देऊ असा इशारा दिला। तर माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी धनगर समाजाला नुसतं आश्वासन देऊन हे सरकार फसवत आहे, यासाठी धनगर समाज एक होऊन सरकारला जागा दाखवा असे आवाहन केले। या आंदोलनात रमेश पाटील, अविनाश मडिकांबे, संजय देशमुख, आनंद तानवडे, बाळासाहेब मोरे, मल्लिकार्जुन पाटील, आनंद बुक्कानुरे, सुनील कटारे, मल्लीनाथ पाटील, अशफाक बळोरगी, बाबासाहेब पाटील, मल्लिकार्जुन काटगाव, सैदप्पा झळकी यांनीही धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळावं यासाठी जाहीर पाठिंबा देऊन आपली प्रतिक्रिया मांडली। यावेळी धनगर समाजाचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय हिळी, माजी सभापती महेश जानकर, सुनील बर्वे, सुभाष पुजारी, सूर्यकांत बाचके, शिवयोगी पुजारी, यल्लप्पा खाती, गुणवंत लवटे, महादेव करमल, विठ्ठल खताळ, दाजी कोळेकर, संतोष शिंदे, शिवयोगी पुजारी, पुंडलिक पुजारी, विश्वनाथ बंदिचोडे, महादेव निंबाळ, रेवणसिद्ध शेरी, रवी सलगरे, औदुंबर बनगर, सैदप्पा इंगळे, अजय मुकनार, प्रकाश गडगडे, विजय पोतेनवरू, नामदेव पुजारी, गंगप्पा पुजारी यांच्यासह बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते। या रास्ता रोको आंदोलनामुळे नागरिकांची थोडी गैरसोय झाली। जवळपास 1 तासभर चक्काजाम केल्याने दोन्ही बाजूला वाहनांची रांग लागली होती। यावेळी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। कोणताही अनुचित प्रकार न घडता रास्ता रोको आंदोलन यशस्वीपणे पार पडला। सूत्रसंचालन रासपचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर यांनी केले। पहिला अधिवेशन नाव मारतं घेतं, पहिला अधिवेशन इवर मारतं घेतं, आता ह्या येणाऱ्या विधानसभेमध्ये 24 मध्ये या लोकांना विचारायचं आहे, अरे तुझा पहिला कॅबिनेट झाला की नाही? पहिला कॅबिनेट मध्ये पहिला बोल। आता या वेळेला तमाम धनगर समाजाचा जे काय आपण धनगर आणि धनगर याच्यामध्ये गोळ आहे। फक्त हा महाराष्ट्रामध्ये धनगर जात कुठंच अस्तित्वात नाहीये। फक्त औरंगाबाद जिल्ह्यामध्ये देशमुख साहेबांनी कुठेही आमचे मित्र म्हणून आले जातात। आमच्या सर्वांच्या वतीनं आम्ही त्यांना पाठिंबा दिला। तुम्ही बघितलं अलीकडच्या 10 वर्षाच्या काळामध्ये राज्यात आणि देशात हे सगळे समाज एकमेकाशी गुण्यागोविंदाने राहतो। धनगर समाज असू द्या, मराठा समाज असू द्या, दलित समाज असू द्या,